मजे मजेची एक कहानी, फुल टू ओरिजिनल, डाला नहीं पानी, लव की कॉमेडी भी झोल है धमाल है, यारो दोस्तों पब्लिक को सुनाने मेरे दिल की आस, लई लई खास, घेरे घे आला झकास, मेरे दिल की आस, लई लई खास, घेरे घे आला झकास. राम राम दादा दिला पक्का वादा, मेरा देखो मैं हूँ बंदा सीधा साधा, फिल्मी मसाला प्यार से है डाला, हीरोइन के तड़के ने हाय मार डाला, मेरे दिल की आस, लई लई खास, घेरे घे आला झकास, मेरे दिल की आस, लई लई खास, घेरे घे झकास. झकास झकास झकास. थँक्यू. क्या बात आहे. आजच्या या भागाची अशी झकास सुरुवात फक्त अवधूत तूच करू शकतोस. आजकाल झकास या चित्रपटाचं हे गाणं टायटल सॉन्ग भयंकर गाजतंय आणि लोक वारंवार चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट बघतायत. या गाण्याचा तुझा अनुभव काय? अभिजित कवठेकर म्हणून नवोदित संगीतकार आहेत आणि अंकुशचं चित्रपट म्हणजे अंकुश आम्ही पहिल्यापासून खूप चांगले मित्र आहोत. आतापर्यंत मी असं म्हणायचो की तो जितका चांगला अभिनेता आहे, जितका चांगला दिग्दर्शक आहे, त्याहूनही चांगला माणूस आहे. पण हा चित्रपट बघितल्यानंतर मी त्याला लगेच SMS पाठवला की अंकुश माझा क्रम कदाचित चुकतोय, तू सगळ्यात चांगला दिग्दर्शक आहेस. आणि आज सुद्धा तेच गाणं इथे सादर करून आम्हाला सगळ्यांनाच फार झकास वाटतंय ऐकूनच गाणं. प्रश्नच नाही. आणि जेव्हा जेव्हा झी टॉकीज लोकांसमोर चित्रपट घेऊन आलेले आहेत त्यांनी कायमच उत्कृष्ट दर्जाचे चित्रपट त्यांनी दिलेले आहेत आणि हा देखील त्याच पंक्तीमधला एक चित्रपट ठरणार आहे याची मला खात्री आहे. क्या बात आहे. थँक्यू सो मच अवधूत. तू स्थानापन्न व्हावंस. थँक्यू. कालच्या भागामध्ये मोहन जोशी गातात, गिरिजा ओक चांगली नाचते आणि चांगला अभिनय पण करते, पण ती गाते सुद्धा. अशा तुम्हा प्रेक्षकांच्या मनातल्या असंख्य प्रश्नांना उत्तरं मिळालीच असतील. आजच्या भागामध्ये सुद्धा अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लगेचच मिळणार आहेत, कारण असेच 6 हरहुन्नरी कलाकार तुमच्या समोर आपली गायकी पेश करणार आहेत. पण त्यांना बोलवण्याआधी सगळ्यात आधी स्वागत करूयात आपल्या दिग्गज परीक्षकांचं. गुप्ते अँड गुप्ते, अवधूत गुप्ते आणि वंदना गुप्ते. आजच्या भागात सर्वप्रथम आपल्या सगळ्यांसमोर येतोय फुबई फू मधून विनोदाचं वैभव वाढवणारा कलाकार. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. गोमू माहेरला जाते. माझे बाबा पोवाडे खूप छान म्हणायचे. गोमू माहेर त्यांचा तो पहाडी आवाज माझ्यात नाही भिनला, पण त्यांची गाण्याची आवड मात्र माझ्यात भिनली. नकळत मी गायला लागलो. गाण्यानेच माझ्यातल्या अभिनेत्याला कॉन्फिडंट बनवलं. ते माझ्या मनातलं गाणं आता तुमच्यासाठी. गुरु सद्गुरु गुरुनाथ माझे, गुरुनाथ माझे, शिवपुरात चांगे बुवा वाकवली गजानन बुवा कविराज माझे, कविराज माझे, नरगावा गोपी नामदेव वजे बुवा गुरुनाथ माझे, गुरुनाथ माझे, ओम गुरु सद्गुरु गुरुनाथ माझे, गुरुनाथ माझे. बोल 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 बजरंग बली की जय. गणा धावरे मला पावरे, गणा धावरे मला पावरे, तुझ्या प्रेमाचे किती गुण गावरे, तू दर्शन आम्हाला दावरे. गणा धावरे मला पावरे, तुझ्या प्रेमाचे किती गुण गावरे, तू दर्शन आम्हाला दावरे. गणा धावरे मला पावरे, गणा धावरे मला पावरे, तुझ्या प्रेमाचे किती गुण गावरे, तू दर्शन आम्हाला दावरे. गणा धावरे मला पावरे, तुझ्या प्रेमाचे किती गुण गावरे, तू दर्शन आम्हाला दावरे. तुझ्या कृपेची छाया असू दे ध्यानी मनी नाव तुझ
असू दे, ध्यानी मनी नाव तुझे असू दे, ध्यानी मनी नाव तुझे असू दे. तुझ्या कृपेची छाया असू दे, ध्यानी मनी नाव तुझे असू दे. ध्यानी मनी नाव तुझे असू दे, ध्यानी मनी नाव तुझे असू दे. माझी वादलात सापडली नाव रे, दूर किनारी हाय माझा गाव रे. तुझ्या प्रेमाचे किती गुण गाव रे, तू दर्शन आम्हाला दाव रे. गणा धाव रे मला पाव रे, गणा धाव रे मला पाव रे. तुझ्या प्रेमाचे किती गुण गाव रे, तू दर्शन आम्हाला दाव रे. गणा धाव रे मला पाव रे, गणा धाव रे मला पाव रे. तुझ्या प्रेमाचे किती गुण गाव रे, तू दर्शन आम्हाला दाव रे. तू दर्शन आम्हाला दाव रे, तू दर्शन आम्हाला दाव रे. क्या बात है. आजच्या भागाची सुद्धा तेवढीच दमदार सुरुवात. खूप छान गायलास, मला मजा आली. थँक्यू. विचारूयात? अगदीच. वंदनाताई, अरे काय रे, कोकणात केवढ्या कला आहेत आणि तू सगळ्याच्या सगळ्या कला घेऊन इथे आलेला आहेस मुंबईत. खरंच म्हणजे मी अनेक कला तुझ्या बघितल्या, नकला पण बघितल्या, पण हे तो आज अगदी जाकडी नृत्य जे आहे ना, हा त्याची कोकणातलं विशेषतः संगमेश्वर हा. रत्नागिरी जिल्ह्यातलं जे प्रसिद्ध नृत्य आहे जाकडी नृत्य, त्याची सुरुवात या गाण्याने अच्छा, हा. पारंपरिक ते मला गाण्याने असं वाटलं की सुरुवात कशी तरी होते. सुरुवात आहे, कारण हो, तू हो, पहिलं हो. जे केलंस ना निरूपण फार छान, Yes. मजा आली अगदी Thank you. एकदम. Thank you. Thank you. क्या बात है वैभव. इतकं छान गायलात की जो भी सुनने वाला होगा ऊपर का बोलेगा वैभव जो चाहिए मांग ले. खूप छान. आणि ते मध्ये नाचत खूप छान होता तुम्ही ते. हो बरं, ट्विस्ट. हा म्हणजे ते जाकडी नृत्याचं असल्यामुळे ती एक ती प्रसिद्ध स्टेप त्याची आहेच ना त्याची. हो काय. आणि अंतऱ्यामधली वादळात सापडली नाव रे. माझी वादलात सापडली नाव रे, दूर किनारी हाय माझा गाव रे. हा म्हणजे ह्या एवढं फोक गाणं असताना, लोकसंगीत असताना, जोरदार रिदम आणि बाजूला नाच करत असताना, पण ती जी कोमल त्याच्यामधली कोमलता होती त्या वाक्यामधली किंवा त्याच्यातल्या ज्या भावना होत्या, त्या लगेच तुमचा आवाज तिकडे एकदम सॉफ्ट झाला आणि असं जोरदार गाणं तुम्ही घेऊन आला म्हटल्यानंतर एकदम मजा आली. थँक्यू 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 व्हेरी मच. वैभव, आजचं हे गाणं कुणाला डेडिकेट करतोस? मी डेडिकेट करेन हे गाणं एकतर माझे संपूर्ण कोकणवासीय, कारण हे गाणं कोकणाचं प्रातिनिधिक गाणं आहे असं मला वाटतं. आणि दुसरी गोष्ट माझ्या वडिलांसाठी मी हे डेडिकेट करेन. ते आता नाही आहेत दुर्दैवाने आमच्या कुटुंबाच्या एकूण ह्याच्यामध्ये. आणि जेव्हा फुबाई फू जस्ट सुरू झालं होतं आणि काही एपिसोड बघितले आणि माझे वडील गेले त्या दरम्याने, पण मला असं वाटतं की ते असायला हवे होते. त्यांनी हा फुबाई फूचा सगळा प्रवास पाहिला असता आणि त्यानंतर ज्या गोष्टी घडल्या त्या त्यांना बघायला फार बरं वाटलं असतं. माझे वडील स्वतः गायचे, माझी आई पण गाते. अर्थात ते घरी गाणारे होते, ते त्यांनी काही मैफिली नाही केल्या, पण माझे वडील खूप छान गात असत. माझी आई पण बरं गाते, पण वडील गेल्यापासून तिने गाणे सोडून दिलं. त्याच्यामुळे गाणं ऐकण्याचे संस्कार पण तुझ्यावर आहेत, म्हणजे ते कळतं. कारण कोकणात मला वाटतं घरोघरी कीर्तनकार आणि संगीतकार. हां. माझे आजोबा म्हणजे आईचे वडील आणि म्हणजे माझ्या आजोबांचे जे मोठे भाऊ होते ते दरबारी गवई होते इचलकरंजीकर संस्थानामध्ये. पंडित बाळकृष्णबुवा इचलकरंजीकरांचे ते पट्ट शिष्य होते आणि त्यांचे सांगली केंद्रावर वगैरे खूप गाणी झालेली आहेत. तर तो एक जीन्स कुठेतरी तो उतरलेला आहे अभिनयाचा म्हणा. माझे आजोबा सुद्धा संगीत नाटकांमधून स्त्री भूमिका करत असत, म्हणजे वडिलांचे वडील होते. तर ते सुद्धा खूप माझ्या मते हे आलेलं आहे, त्यामुळे यात माझं काही नाही आहे. थँक्यू. आता सारेगमपच्या या पर्वामध्ये तू गातोयस आणि त्यानिमित्तानं तुझ्या आईंना सुद्धा आणि वडील सुद्धा नक्कीच बघत असतील हे सगळंच. हो नक्कीच. नुकतीच मकर संक्रांत होऊन गेली आहे. खडीसाखर, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, तसं खडीसाखर घ्या आणि गोड गा. येस, थँक्यू 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 थँक्यू. आता यानंतर आपला पुढचा कलाकार जो येतोय तो आपल्या मिश्किल विनोदांनी सगळ्यांना हसवत तर असतोच, पण मनानं तेवढाच भाऊक सुद्धा आहे.
जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात आजच्या आपल्या या पुढच्या कलाकाराचं. खेळ मांडला 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 खेळ मांडला. अभिनेता होण्यासाठी खूप स्ट्रगल केलं. परिस्थितीचे चटके सहन करत करत आता इथवर येऊन पोहोचलो. त्या भुकेल्या कंगाल दिवसात माझी जिद्द टिकवून ठेवली ती माझ्या गाण्याने. भेगाळल्या माझ्यातल्या अभिनेत्याचा स्ट्रगल सुसह्य केला तो माझ्यातल्या गायकाने. ते माझ्या मनातलं गाणं आता तुमच्यासाठी. पाहिले न मी तुला तू मला न पाहिले. पाहिले न मी तुला तू मला न पाहिले. ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले. पाहिले न मी तुला तू मला न पाहिले. ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले. पाहिले न मी तुला. वर्षावातही कांती तव पाहुनी. ला 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 ला. हिमवर्षावातही कांती तव पाहुनी. तारका नभातल्या लाजल्या मनातुनी. ओघळले हिम तुषार गालावर थांबले. ओघळले हिम तुषार गालावर थांबले. कधी कुठे मन वेडे गुंतले. पाहिले न मी तुला. पाहिले न मी तुला. पाहिले न मी तुला. क्या बात आहे. खूप मजा आली आणि या नवीन पर्वामध्ये तुझं मनापासून स्वागत. थँक्यू सो मच. आज या पर्वाच्या निमित्ताने कसा योगायोग जुळून आलाय बघ. अभिजित गुप्ते गुप्ते विचारूयात कसं वाटतंय त्यांना. येस अवधूत आय एम सॉरी, एक प्रश्न विचारू का? विचार ना प्लीज. तुझं लग्न झालंय? हो लग्न झालंय आणि माझी बायको समोर बसली आहे. तिच्याकडे बघूनच हे गाणं म्हणत होतो मी. हाय शाबास, बरं झालं बरं झालं. तुझी बायको हे गाणं असं तू गात असताना बघून पुन्हा एकदा तुझ्या प्रेमात पडलीच असेल. तिला विचारू शकतो आपण ऍक्च्युली. कुठे आहेत वहिनी? नमस्कार. नमस्कार नमस्कार. अरे वा, माईक देऊनच ठेवलाय वाटतं हातात. म्हणजे तो चुकला तर मध्ये बॅकिंग वोकल्स द्यायला होता का माईक? नाही ना? नाही नाही तसं काही नाही आहे. बरं ठीक आहे. पण तुम्हाला कसं वाटलं त्याचं गाणं ऐकून? माझ्यापेक्षा जास्त तुम्ही चांगला जज आहात आता. नाही खरंच यार, कमाल आहे. ह्या गाण्याचीच कमाल आहे की अनिल अरुण यांनी जे गाणं केलेलं आहे आणि सुरेशजींचा मधाळ असा स्वर्गीय आवाज, गोडी असलेला. तर ह्या गाण्याच्या आम्ही सगळेच जण प्रेमात आहोत आणि तू ते छान मस्त गायलास. आणि तुझ्याकडे मी तुझा अभिनय कायम सिरियलमधनं बघत आलो होतो आणि तू बऱ्याच वेळा ते निगेटिव्ह रोल वगैरे करतोस ना असे. हो. मग तुझ्याकडे बघून असं वाटत नाही की तू निगेटिव्ह रोल करावेस? इतका तू आत्ता सुंदर दिसलास ना गात असताना की गाणं बिणं बाजूला राहिलं. म्हणजे सॉरी वहिनी जरा. तर पण अनेक बाहेर खूप जणींना त्रास झाला असणार आज. तर असाच त्रास अनेक जणींना होत राहो तुझ्या गाण्याचा, तुझ्या दिसण्याचा. ऑल द व्हेरी बेस्ट. व्हेरी गुड. थँक्यू सो मच.
वंदनाताई, ऐकले न कधी तुला मी गाणे गाताना, आणि ह्या अशा रूपात पहिल्यांदाच बघते. पण खरंच मला तू आज चकित केलंस. तू अतिशय सिन्सिअर कलाकार आहेस हे मला माहिती आहे. खूप अभ्यास करून आपली भूमिका सादर करत असतो. भयंकर प्रत्येक प्रयोग 12वीच्या परीक्षेला बसल्यासारखा तो तयारीने करत असतो. पण आज मला खरंच सरप्राईज होता की तू इतका भावूक तो आहेसच, पण इतकं भावपूर्ण गाणं पण म्हणशील अशी मला आशा नव्हती. पण आता खात्री झाली. फार छान, फार सुंदर गायलास. थँक्यू वंदनाताई. एक मिनिट एक अजून रिक्वेस्ट आहे. आता ह्याच्यानंतर तुला विचारेल की हे गाणं कुणाला तू डेडिकेट केलंस, तर त्यावेळेला उगाच बायकोचं नाव नाही घ्यायचं. ते हे गाणं ज्यावेळेला खरं पहिल्यांदा कुणासाठी गायला असेल त्याचं नाव सांगायचं आम्हाला. बस चल, माझा प्रश्न त्यानेच विचारला. बस, आता मला बाकी काय नाही. नाही, मी अगदी मनापासून सांगतो की हे गाणं फक्त आणि फक्त माझ्या बायकोलाच मी. लोक कशी टीव्ही समोर खोटं बोलतात. नाही, मी किती खरं बोलतो हे लोक किती बायकोला घाबरतात ना. नाही, आमचं लव्ह मॅरेज नाही आहे, आमचं अरेंज मॅरेज आहे. त्यामुळे तसं आधी आम्ही कधीच एकमेकांना पाहिलं नव्हतं. ह्यावरही विश्वास ठेवा आता. काय बरं, चला आता. बट सिरियसली हे माझं सारेगमपच्या मंचावरचं पहिलं गाणं माझ्या बायकोलाच मला डेडिकेट करायचंय. क्या बात आहे. पण अभिजित, मगापासून त्या इतक्या छान एक्सप्रेशन्स देत आहेत. तृप्ती, मला तुम्हाला विचारायचं आहे की आम्ही असं ऐकून आहोत की अभिजित सगळ्याच बाबतीत खूप एक्स्ट्रीम आहे. चिडतो तेव्हा खूप चिडतो, भावूक होतो तेव्हा खूप भावूक होतो. कसं सांभाळता तुम्ही? झाली आता सवय. 5 वर्ष झाली लग्नाला. सुरुवातीला काही झेपत नव्हतं, आता झाली 5 वर्ष. हरकत नाही, तुमचं हे नातं असंच गोड राहावं आणि या पर्वामध्ये अभिजित असाच गोड गोड गात राहावा. म्हणून खडी साखर. काय बसतायत ना धक्के. असेच अजून सरप्राइजेस बाकी आहेत आणि आमचे असेच काही कलाकार सज्ज आहेत तुम्हाला अजून धक्के द्यायला. त्यामुळे कुठेही जाऊ नका. एक छोटासा ब्रेक घेऊन परत येऊयात. पाहत रहा आयडिया सारेगमप, स्वर मनातले स्वप्न ताऱ्यांचे. तू गात असताना वाह छान अशी सत्तूनी दाद दिली. म्हणजे एक वेळ देवकीताई म्हणतील की तू पूर्ण सुरुवात होतीस म्हणून, पण सत्तू म्हणणार नाही की तू बरी गायलीस म्हणून. कुठे कुठे जायचं हनीमूनला. लय भारी, लय भारी. मस्त, एकदम मस्त. अगं तू केवढीची आहेस ग, आणि आवाजात कसला दम आहे तुझ्या. तुमच्या गाण्याचा परफॉर्मन्स ऐकून मी तुमचा एक चाहता झालेलो आहे. वा वा वा. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. रसगुल्ला माझा. वा. ह्याच गाण्याला नव्हे तर तुमच्या आतापर्यंतच्या सगळ्या कारकिर्दीला मी एकदा उभं राहून दाद देतो. वा. या छोट्याशा विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आयडिया सारेगमप, स्वर मनातले स्वप्न ताऱ्यांचे मध्ये. आणि आता आपल्या पुढे जी कलाकार येणार आहे तिचं हसणं गोड की तिचा आवाज गोड असा प्रश्न पडावा. चला तर आपल्या पुढच्या कलाकाराचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. शाळेत असताना स्टेजवर जायची खूप भीती वाटायची, पण गाणं म्हणायची कधीच भीती नाही वाटली. जेव्हा जेव्हा घाबरायचे तेव्हा गाण्याच्या कुशीत शिरायचे. माझं गाणं मला माझ्या आईने दिलं, त्या हार्मोनियम सोबत. तेच माझ्या मनातलं गाणं आता तुमच्यासाठी.
लग जा गले के फिर हंसी रात हो न हो, शायद फिर इस जन्म में मुलाकात हो न हो, लग जा गले ही। अमृता, तुझं सर्वप्रथम स्वागत आहे या नवीन पर्वामध्ये. मला त्यांच्या कमेंट्स विचारण्याच्या आधी मला तुला विचारायचं आहे की इतकं सुंदर गाणं तू कोणाला डेडिकेट केलं असेल असा माझ्या मनामध्ये ऐकताना प्रश्न होता. हे इतकं सुंदर गाणं मी तितक्याच सुंदर अभिनेत्रीला डेडिकेट केलेलं आहे. तिचं नाव आहे रसिका जोशी. रसिका हे गाणं स्वतः फार सुंदर गायची. ती तुम्ही व्हाईट लिली नाईट रायडर पाहिलं असेल, त्यात ती हे गाणं गायची. पण त्याही पलीकडे मी तिला हे गाणं डेडिकेट केलं याचं कारण हे आहे अभिजित की ती स्वतः हे गाणं जगली. ती आयुष्याला म्हणाली लग जा गले. ती जिंदगीला म्हणाली होती की मी तुला कवेत घेते. आणि तिच्या या ॲटिट्यूडसाठी मला तिला सलाम करायचा होता. म्हणून रसके आज खास तुझ्यासाठी. विचारूया? हो, मी गप्प झाले कारण फार सुंदर आणि जिच्यासाठी तू हे गाणं गायलंस तिच्या आठवणीने आज डोळ्यात अश्रू आले. हे एक अचंबित गाणं आहे. लिहिलेलं उत्कृष्ट, गायलेलं अप्रतिम, संगीत अप्रतिम आणि तू अप्रतिम गायलीस. खूपच छान गायलीस. मुख्य पूर्ण असं तू स्वतःला झुकून दिलंस त्या गाण्यात. आणि गंमत म्हणजे ज्या जागा आपल्याला नाही जमत आहेत त्यांच्या वाटेला गेली नाहीस, हे फार त्यातलं मला कौतुकास्पद वाटलं. फार सुंदर, छान गायलीस. खूप मस्त गायलीस. क्या बात है अमृता. एकतर पहिलं मी ह्या गाण्याच्या म्हणजे हे गाणं जेव्हा केव्हा ऐकतो त्यावेळेला मी निशब्द होऊन जातो. हे गाणं आत्ताचं खूप छान गायलीस, मजा आली. आणि ह्या पुढच्या जर्नीमध्ये, ह्या येणाऱ्या काही सीझनमध्ये तर आम्हाला तुझ्याकडनं अजून छान छान गाणी ऐकायची आहेत अमृता. हे थँक्यू. अमृता, मी असं बरंच ऐकून आहे की आता तू इतकी गातेस, तुला गायची आवड आहे, पण कोणे एकी काळी तुझ्या आजीची फार इच्छा होती की तू गाणं गावंस आणि तेव्हा तुला अजिबात वाटायचं नाही. ती आठवण सांग ना मला. मी 10वीत असताना ती आली होती घरी आणि ती अशीच जाताना मला म्हणाली की अमृता मी रहमतपूरला चालली आहे. रहमतपूर म्हणजे माझं आजोळ. तर गाणं म्हणून दाखव की ग. तर मी म्हणलं नाही ग आजी, सारखी काय तू माझ्या मागे लागतेस, मी नाही गाणं म्हणणार. तर ती मला म्हणाली अगं माझी बहीण एक गायची, ती लहानपणी गेली ना, तर मला असं वाटतं तूच म्हणजे आली आहेस, तू म्हण की एक ओळ म्हण ग. आजी मी नाही म्हणणार असं मी तिला म्हणाले. आणि आजी गेली गावी आणि एक पुढच्या महिन्यात वगैरे असं कळलं की आजीला हार्ट अटॅक येऊन ती गेली. आणि ते मी तेव्हा लहान होते आणि माझ्या एकदम डोक्यात राहिलं की अरे मी का नाही एक ओळ तिला तेव्हा म्हणून दाखवली. यार तुझ्यासाठी तेव्हा एक ओळ गायला हवी होती मी, पण ठीक आहे चल, मी तुझी आठवण काढत आता सगळ्यांसाठी गातीये असं मी म्हणेन. तुला एक मोठी कॉम्प्लिमेंट लक्षात ठेव. आज घरी गेल्यानंतर दिवाळी, दसरा, क्रिसमस, ईद सगळं जे काय असेल ते एकत्र साजरं कर. कारण तू गात असताना वाह छान अशी सत्तूनी दाद दिली. खरं सत्तूनी दाद देणं हे फार महत्वाचं. तुला माहित नाही? थँक्यू. अरे तुला माहित नाही सत्तूनी दाद देणं म्हणजे केवढी मोठी गोष्ट असते. थँक्यू. म्हणजे एक वेळ देवकीताई म्हणतील की तू पूर्ण सुरुवात होतीस म्हणून, पण सत्तू म्हणणार नाही की तू वरी गायलीस म्हणून. कळलं का? आजीची आठवणीला अशी एक छोटीशी गोष्ट माझ्याकडे आहे. म्हणजे तशी ती आजीशीच कनेक्टेड असते, आजीचा बटवा. पण या बटव्यामध्ये मात्र आमच्याकडे खडी साखर आहे. पुढच्या सगळ्या परफॉर्मन्सेससाठी आणि तुझ्या गोड गाण्यांसाठी ही खडी साखर. ऑल द व्हेरी बेस्ट. खूप गोड आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. एव्हाना तुमच्या लक्षात असं आलं असेलच की इथे फक्त गाणी सादर होत नाहीयेत, तर तुमचे आवडते कलाकार एका वेगळ्याच रूपात तुम्हाला भेटतायत. असेच अजून काही कलाकार तुमची वाट बघत सज्ज आहेत आपली गायकी दाखवायला. कुठेही जाऊ नका, एक छोटासा ब्रेक घेऊन परत येऊयात. पाहत रहा आयडिया सारे गमप, स्वर मनातले स्वप्न ताऱ्यांचे. बाई गायला बी लागली चांगली, नाचती बी चांगली, दिसती बी चांगली, म्हणल्यावर आता काय काय म्हणायचं आता. मस्त, एकदम मस्त. अगं तू केवढीशी आहेस ग आणि आवाजात कसला दम आहे तुझ्या. तुमच्या गाण्याचा परफॉर्मन्स ऐकून मी तुमचा एक चाहता झालेलो आहे. वा वा वा. मला सांगा सुख म्हणजे नक्की
असं नसतं रे, असं नसतं. इतकं चांगलं नसतं गायचं रे. ह्याच गाण्याला नव्हे तर तुमच्या आतापर्यंतच्या सगळ्या कारकिर्दीला मी एकदा उभं राहून जाते. आतापर्यंत हिच्या रूपानं अनेक जण घायाळ झालेलीच आहेत, पण आता आपल्या गायकीनं, आपल्या गाण्यानं सगळ्यांना घायाळ करण्यासाठी येते एक किशोरी. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात आजच्या आपल्या पुढच्या कलाकाराचं. चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ. 17व्या वर्षी मला हिरोईन म्हणून पहिला सिनेमा मिळाला. तेव्हा डबिंगसाठी उभं राहिल्यावर लोकांना माझा आवाज वेगळा वाटला. त्याचं रेशम माग पण खचून न जाता मी माझ्या आवाजावर खूप काम केलं आणि आज या टप्प्यावर पोचले. माग बसा मी पुढ्यात बसते, जगाला कौतुक दाऊ. मला गाण्याची खूप हौस आहे. चला जेजुरीला, म्हणूनच माझ्या मनातलं गाणं तुमच्यासाठी. भरल्या बाजारी धनी तुम्ही मला हेरलं, हेरलं ते हेरलं, लगीन आपलं ठरलं. आता ठरलं नव, लगीन झालं, गोंधळ झाला, आता एकच काम की हो उरलं. आता आणि काय उरलं? लोणावळा, खंडाळा, कोल्हापूरचा पन्हाळा, बँगलोर, गोवा आणि काश्मीरला. लोणावळा, खंडाळा, कोल्हापूरचा पन्हाळा, बँगलोर, गोवा आणि काश्मीरला. कुठं कुठं जायचं हनीमूनला, सांग कुठं कुठं जायचं हनीमूनला. कुठं कुठं जायचं हनीमूनला, राया कुठं कुठं जायचं हनीमूनला. कुठं कुठं जायचं हनीमूनला, राया कुठं कुठं जायचं हनीमूनला. कुठं कुठं जायचं हनीमूनला, आता बोला की हो हनीमूनला. रातभर एकली जागो कशी, सासूला अडचण सांगू कशी. सासूला अडचण सांगू कशी. घरात पाहून अंधारात मिळून एकांत मिळान भेटाया. कुठं कुठं जायचं हनीमूनला, सांगा कुठं कुठं जायचं हनीमूनला. कुठं कुठं जायचं हनीमूनला, राया कुठं कुठं जायचं हनीमूनला. कुठं कुठं जायचं हनीमूनला, राया कुठं कुठं जायचं हनीमूनला. कुठं कुठं जायचं हनीमूनला, आता सांगा की हो हनीमूनला. किशोरीताई नमस्कार. या मंचावर तुमचं मनापासून स्वागत. तुम्ही छान गायलातच, पण मला राहवत नाही, तुम्ही काय दिसताय आज. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. खूप सुरेख दिसतात. थँक्यू थँक्यू. आपण विचारूया याचे एक्स्ट्रा मार्क्स आहेत का चांगले दिसण्याचे? सगळं त्यांच्या हातात आहे. मग आपण सुरुवात अवधूत पासून करूया. एक्स्ट्रा मार्क्स, आज मार्क्सच नाही येतो, नाहीतर मी माझे मार्क्स, इतर एक्स्ट्रा मार्क्स, यांचे मार्क्स काढून पण तुम्हाला एक्स्ट्रा मध्ये दिले असते. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे तू म्हणतोस किशोरी ताई, तुला तो ताई पुढचं लावत असताना किती त्रास झाला असेल हे मला समजू शकतं. पण काय करायचं आता, ते करावं लागतं आपण त्याला. नाही, आय वुड से की आज एका व्यक्तीला सॉलिड टेन्शन आलं असणार तुमचा हा परफॉर्मन्स बघून, आणि ते म्हणजे आमच्या सुरेखाताई पुणेकर. बाई गायला बी लागली चांगली, नाचती बी चांगली, दिसती बी चांगली, म्हणल्यावर आता काय काय म्हणायचं आता. आम्ही काय करायचं? हा, आम्ही काय करावं म्हणावं आता. अरे खरंच आम्ही कोल्हापुरात असतो का नाही, आत्ता फेटं उडवलं असतं बघा. लय भारी, लय लय भारी. चाबूक चाबूक म्हणजे कमाल कमाल धमाल. थँक्यू थँक्यू. मस्त, एकदम मस्त. मला सांग, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तसं तुझं नाव आईने किशोरी ठेवलं, याचं कारण तू कितीही मोठी झालीस तरी किशोरी वहीनच दिसतीयस अजून.
म्हणजे तुझा मुलगा 12वीला आहे कोणाला सांगून खरं वाटणार नाही. अवधूत नाही तर काय. आणि त्यांना ज्यावेळेला नावाचं ठीक आहे आईने ठेवलं असेल किशोरी, पण ज्यावेळेला स्वतःला चान्स मिळाला आडनाव बदलण्याचा त्यावेळेला त्यांनी आडनाव काय करून घेतलं? वीज. आणि तू काय मध्ये जी काय अदाकारी केलीस ना, आहा वा मजा आया. खरंच सांगू, मध्येच मी विसरले की मला गायचंय. खरंच मस्त एकदम मस्त. मला सांग, आजचं हे गाणं तुम्ही कोणाला डेडिकेट केलं? लहानपणापासून मी ना ॲक्च्युली रेखाजींची खूप फॅन आहे. आणि इनफॅक्ट त्यांनी खूबसूरतमध्ये जे 2 वेण्यांचा गेटअप ठेवला होता, तशा माझ्या 2 वेण्या अनेक वर्ष होते. म्हणजे पिक्चरमध्ये येण्यापूर्वीपर्यंत माझ्या 2 वेण्या असायच्या, कारण मी तिची खूप मोठी फॅन होते. आणि तिनं मराठी लावणी केली. आणि खरं तर रेखा आणि प्लस लावण्यांना मी हे गाणं डेडिकेट करेन, कारण आज महाराष्ट्रातच फक्त लावणीला प्राधान्य दिलं जात नाही, तर हिंदी पिक्चर्समध्येही लावण्या खूप म्हणजे महत्त्वाचं स्थान बाळगत आहेत. आणि इनफॅक्ट कमर्शियली हिट करण्यासाठी आता लेटेस्टही बरेच हिट्स आले आहेत ज्याच्यामध्ये आपल्या लावण्या वापरल्या जात आहेत. आणि प्लस मला तर वाटते की इथेच आपण थांबणार नाही आहेत, की इंटरनॅशनल लेवलला हॉलिवूड पिक्चर्समध्ये कधी कधी लावण्या दिसू लागतील असं मला वाटते. आणि मी त्यांना हे गाणं डेडिकेट करते. क्या बात. आय होप तुम्ही म्हणताय हे सगळं लवकरच होईल, पण या पर्वातली तुमची सुरुवात तोंड गोड करून करूयात. ही खडीसाखर आणि या पुढचे सगळे परफॉर्मन्सेस असेच गोड होऊ देत, ही शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. आता यापुढे जी कलाकार आपल्या समोर आपलं गाणं सादर करणार आहे, तिच्या अभिनयातला सात्विकपणा, सोज्वळपणा आपण सगळ्यांनी अनुभवलेला आहेच, पण आता तिच्या गाण्यातला सुद्धा हा सात्विकपणा अनुभवण्यासाठी तयार राहा आणि स्वागत करा जोरदार टाळ्यांनी आजच्या आपल्या पुढच्या कलाकाराचं. हळदीसाठी आसुसलेले संगीताचे संस्कार लहानपणापासूनच माझ्यावर झाले. आयुष्य हे या कलेची आवड माझ्यात इतकी भिनली की संगीतातच मी माझं पदवी शिक्षण सुद्धा पूर्ण केलं, पण माझ्यातल्या या कलेला तितकासा वाव नाही मिळाला. म्हणूनच आता माझ्या मनातलं गाणं तुमच्यासाठी. ओ लाल मेरी, ओ लाल मेरी, ओ लाल मेरी पत रखियो भला झूललालन. ओ लाल मेरी पत रखियो भला झूललालन. सिंधड़ी दान से है बड़दास की शाबाश कलंदर, दमादम मस्त कलंदर, अली दम दम दे अंदर, दमादम मस्त कलंदर, अली दा पहला नंबर. ओ लाल मेरी, ओ लाल मेरी. चार चराग तेरे वर्ण हमेशा, चार चराग तेरे वर्ण हमेशा, चार चराग तेरे वर्ण हमेशा. पंजवा में बारण आई भला झूललालन. ओ पंजवा में बारण, पंजवा में बारण आई भला झूललालन. सिंधड़ी दान से है बड़दास की शाबाश कलंदर, दमादम मस्त कलंदर, अली दम दम दे अंदर, दमादम मस्त कलंदर, अली दम
क्या बात है दीप्ती, माहौल बना दिया आपने तो. थँक्यू अभिजित. मस्त बिंदास गायलीस, मला जाम आवडला. बाकी परीक्षकांना विचारूयात. अगं तू केवढीशी आहेस ग आणि आवाजात कसला दम आहे तुझ्या. हा कुठल्या कुठे मोकळेपणाने गाते. या गाण्याची जी रिक्वायरमेंट आहे ती अगदी बरोबर तू दिलीस. फारच छान, मस्त. थँक्यू वंदनाताई. कमाल आहे दीप्ती. मी तुमच्या गाण्याचा परफॉर्मन्स ऐकून आणि पाहून मी तुमचा एक चाहता झालेलो आहे. वा वा वा, खूप छान, क्या बात आहे. म्हणजे मला ताई जसं म्हणाल्या, वंदनाताई जसं म्हणाल्या की ह्या गाण्याला सूर ताल याच्यापेक्षा सुद्धा पलीकडे जाऊन एक जो बिनधास्तपणा लागतो एक आणि सुफी गाण्यामधलं ते वैशिष्ट्य आहे की तुम्ही बघितलं असाल तर ते खरोखर ईश्वराला घालता 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 म्हणजे बेफाम झालेले असतात, ते बेधुंद झालेले असतात गायक. तर तशीच तू बेधुंद झाल्यासारखी वाटत होतीस. आणि मला असं वाटलं की आमच्या अर्थात रिदमिस्ट जे होते दोघंजण, म्हणजे खरोखर शत्रूला कायम अशी शाप द्यावेत की पुढच्या जन्मी तुझी चामडी जी आहे ती परवांच्या हाती यावी. तर असे ते बडवत असताना सुद्धा त्यांना तोडीस तोड तुझा आवाज लागत होता आणि सॉलिड गात होतीस तू. ऑल द बेस्ट. बरं, वंदनाताई म्हणाल्या की तू खूप लहान दिसतेस आणि ऑफकोर्स लहान दिसतेस ती, पण आय वॉज सरप्राईज जेव्हा मला ही गोष्ट कळली की तिला माझी 9 वर्षांची मुलगी आहे. काय सांगते काय तू. हो, जुई नाव आहे तिचं आणि तिने अभिजित बरोबर काम केलेलं आहे माझी अप्रियाला प्रीत कळेना मध्ये. सो म्हणजे मी अभिजित तुला आजच भेटते पण माझ्या आधी माझी मुलगी तुला भेटलेली आहे. आणि ती जेवढी गोड होती तिच्या कैक पट, म्हणजे मला आता कळलं की तो गोडवा नक्की तिच्यात कुठून आलाय. फारच गोड असतो म्हणजे अगदीच अमेझिंग. बरं, आजचं हे गाणं कोणाला डेडिकेट केलंस. अभिजित, मी हे गाणं माझे सासरे कैलासवासी मनोहर भागवत यांना समर्पित केलं. ॲक्च्युली बाबांचा संगीताचा खूप अभ्यास होता. आज ते नाही आहेत पण त्यांना खूप आनंद झाला असता जर त्यांना कळलं असतं सारेगमसारख्या मंचावर मी गाते. त्यामुळे हे गाणं बाबा मी तुमच्यासाठी गायले. तुम्ही कुठे आहात माहिती नाही पण तुमच्यासाठी हे गाणं. क्या बात. दीप्ती, सुरुवात तर छान झालेली आहे. आता या पुढच्या प्रवासामध्ये सुद्धा तू अशीच छान छान गाणी गावीस म्हणून आम्ही प्रत्येकाला खडी साखर देतो आहोत. त्यामुळे तोंड गोड कर आणि या पुढचे असेच गोड गोड परफॉर्मन्सेस देत राहा. थँक्यू अभिजित. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. थँक्यू. आजच्या भागातल्या या सुरेल प्रवासामध्ये एक स्वल्प विराम, एक छोटासा ब्रेक घेऊयात. असे जाऊ असे परत येऊ. पाहत रहा आयडिया सारे गम प, स्वर मनातले स्वप्न ताऱ्यांचे. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. रसगुल्ला माझा. ह्याच गाण्याला नव्हे तर तुमच्या आतापर्यंतच्या सगळ्या कारकिर्दीला मी एकदा उभं राहून दाद देतो. या छोट्याशा विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आयडिया सारे गम प, स्वर मनातले स्वप्न ताऱ्यांचे मध्ये. आणि आता यापुढे जो कलाकार आपलं मनातलं गाणं घेऊन येतोय तो आहे मराठी चित्रपटसृष्टी आणि नाट्यसृष्टी मधला चिरतरुण सुपरस्टार. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात आजच्या आपल्या पुढच्या कलाकाराचं. गाण्याचं बाळकडू मला माझ्या घरातूनच मिळालं. आयुष्याच्या एका अतिशय महत्वाच्या टप्प्यावर अभिनेता व्हायचं ते गायक व्हायचं असं मला प्रश्न पडला. डोळे तिचे सळसळती, पण अभिनयाची नशा एवढी चढली होती की अभिनेताच व्हायचं असं ठरवलं आणि माझी गाण्याची हौस मी नाटकातून भागवायला लागलो. ती परी, हा पण गायक व्हायचं माझं स्वप्न तसंच राहिलं ना. ती परी, माझ्या मनातलं गाणं आता तुमच्यासाठी. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं. मला सांगा
सुख म्हणजे नक्की काय असतं, काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं. दान घेता नाही झोळी हवी रिकामी, भरता भरता थोडी पुन्हा वाढलेली. आपण फक्त घेताना लाजायचं नसतं. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं. देव देतो तेव्हा छप्पर फाडून देतो, हवय नको ते म्हणणं प्रश्नच नसतो. आपण फक्त दोन्ही हात भरून घ्यायचं नुसतं. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं. मला सांगा. सर तुम्हाला तर वन्स मोरची एवढी सवय आहेच आहे, मग आज का थांबलायत? एक होऊन जाऊ ना प्लीज. हो ना. देव देतो तेव्हा छप्पर फाडून देतो, हवय नको ते म्हणणं प्रश्नच नसतो. आपण फक्त दोन्ही हात भरून घ्यायचं नुसतं. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं. मला सांगा. धन्यवाद धन्यवाद. थँक्यू. प्रशांत दादा मजा आली. विचारूयात. असं नसतं रे, असं नसतं. इतकं चांगलं नसतं गायचं रे. सगळं कसं करू शकतोस रे तू? अजून शिकतोय. हे काय आता हे अशोक पत्कींची ग्रुप आहे बाकी नाही. पत्कींचं गाणं इतकं गोड आहे. प्रशांत एरवी इतका हसवतो नाटकातनं, पण हे गाणं त्याने म्हणायला सुरुवात केली ना की अक्षरशः डोलायला लागतं. म्हणून ते आजचं मला वाटतं फेवरेट गाणं तुझ्याकडून अपेक्षित होतं, ते प्रेक्षकांनी बरोबर दाद दिली. फार छान मजा आली. आणि पत्कींच्या गाण्यातला सलाम या गाण्याच्या निमित्ताने खरंच. आणि प्रशांत रसगुल्ला माझा. वा. प्रशांत दामलेंच्या गाण्यावर अवधूत गुप्तेने कमेंट करायची म्हणजे खरं तर ते नाही का जोकमध्ये का तो सिंहाच्या लग्नात एक उंदीर नाचत असतो समोर, तसं काहीतरी मला फिलिंग येत आहे खरं तर. नाही अवधूत तू व्यवस्थित शिकलेला आहेस. आपली झाकली मूठ 1.25 लाखाची आहे, बाकी काही नाही. नाही पण ज्या लहानपणापासूनच्या गोष्टी असतात की आपण हे बघून आपण हे करावं असं आपल्याला वाटतं की मुकद्दर का सिकंदरमध्ये अमिताभ बच्चननी फटफटी चालवलेली बघून आपल्याला असं वाटतं की आपण मोठेपणी एकदा बाईक चालवायला पाहिजे. तसं ज्या लोकांचं गाणं ऐकून आणि पाहून मला असं वाटलं लहानपणी की आपण मोठेपणी गायक व्हावं, त्याच्यामधलं एक म्हणजे प्रशांत दामलेंचं गाणं. म्हणजे तू एवढा लहान आहेस?
कोणाचं काय तर कोणाचं काय. मला तुमच्या कौतुक करायला शब्दच अपुरे पडतात खरं तर तुमच्या आजपर्यंतच्या सगळ्याच गोष्टीबद्दल. तुमची ॲक्टिंग असू दे, पण त्या रंगमंचावरनं ही गाणी तुम्ही ज्या प्रकारे नेटाने सादर करता. बरं, एकच गाणं तुम्ही, मला वाटतं ह्या नाटकाचेच किती प्रयोग झाले असतील? 1600च्या वर झाले. 1600च्या वर हे प्रयोग झाले. आणि हे 1600व्या एकदा म्हणजे परत एकदा गाणं गाताना सुद्धा त्यातलं नाविन्य त्यांनी किती छान जपलंय. आणि तीच तर त्याची खासियत आहे ना, स्पॉन्टिनिटी, रिफ्रेश. स्पॉन्टिनिटी आणि ते गाणं अजूनही हिरवं आहे तुमच्या गळ्यामध्ये, अतिशय हिरवं आहे ते गाणं अजून. मला असं वाटतं की आज ऑडियन्सनी तुम्हाला उभं राहून दाद दिलेली आहे. आत्तापर्यंतच्या ह्याच गाण्याला नव्हे तर तुमच्या आत्तापर्यंतच्या सगळ्या कारकिर्दीला मी एकदा उभं राहून दाद देतो. थँक्यू. अवधूत दादाने बाकी सगळं सांगितलेलंच आहे, पण सगळ्या मराठी जनतेला जसं माहितीच आहे, हॅट्स ऑफ टू यू. कारण आत्तापर्यंत मराठी नाटक त्याच्यामध्ये पैसा नाही, चालत नाही, असे सगळे समज तुम्ही खोटे पाडलेत आणि आत्तापर्यंत अनेक विक्रम घडवत, अनेक यशस्वी नाटकं देत, अनेक वेळा यशस्वी राहत, प्रत्येक वेळेला हे सिद्ध करून दाखवलं की मराठी माणूस मराठी नाटकामध्ये काय करू शकतो. हॅट्स ऑफ टू यू. मी फारच लहान आहे हे सांगायला, पण या सगळ्या जनतेच्या वतीनं मी हे सांगू इच्छितो. आणि हे गाणं आज कुणाला डेडिकेट केलंय तुम्ही? म्हणजे हा प्रश्न विचारायची गरजच नाही, कारण येता जाता मी अशोक पत्कींचंच नाव घेत असतो. कारण माझी कारकीर्द सुरू झाली 1983ला टूरपासून, पण अशोक पत्कींची भेट झाली 1985ला मोरूच्या मावशीच्या वेळी. तेव्हापासून आजपर्यंत मला असं वाटतं की अशोक पत्कींकडे गाणारा एकमेव मी असा गायक आहे की ज्याने जवळजवळ 65 गाणी मी त्यांच्याकडे गायलेली आहेत आणि ती फक्त नाटकात गायलेली आहेत. गायकाला काय गाता येतं, काय पद्धतीचा गळा आहे हे त्यांनी जर ओळखलं नसतं तर मी टिकलो नसतो इतके वर्ष. माझा थोडा अभिनय आणि थोडं गाणं, ते थोडं गाणं त्यांनी जपून ठेवलं, वाढवलं. अर्थात याचा सहभाग, मोठा सहभाग सुधीर भटांचा सुद्धा आहे. सुयोगचे जे निर्माते आहेत त्यांचाही याचा सहभाग आहे. माझी संपूर्ण कारकीर्दच अशोक पत्कींनी घडवलेली आहे गाण्याची, असं मी अभिमानानं सांगू शकतो. तुमची इतकी गाणी आतापर्यंत वेगवेगळी आम्ही सगळे ऐकलेलीच आहेत, पण सुरुवात कुठे झाली? गाण्याची सुरुवात शाळेत झाली. तब्येत ह्याच्यापेक्षा जास्त चांगली असल्यामुळे मला खेळात कोणी घ्यायचं नाही. त्यामुळे बैठे खेळ आणि म्हणजे बैठं जेवढं होतं तेवढं मी बऱ्याच गोष्टी केल्या, त्यात गाणंसुद्धा आलं. त्यामुळे गाण्याची सुरुवात बालपणीच झाली, म्हणजे इंटर स्कूल कॉम्पिटिशन तिथपासून सुरुवात झाली. आणि मग नंतर ऐकणं खूप झालं, शिकणं काही झालं नाही. कारण माझ्या घरात दोन्हीकडून गाणं, म्हणजे मटंग्यांकडून सुद्धा गाणं, आईकडून सुद्धा गाणं आणि दामल्यांकडून सुद्धा गाणं. अनंत दामले म्हणजे मास्टर नूतन पेंढारकर, त्यानं ही पदवी होती. आणि संगीत नाटकात त्यावेळी ते काम करायचे. 11 प्रकारचे वेगवेगळे नारद केले त्यांनी. आणि संगीत नाटकात काम केल्यामुळे घरची परिस्थिती कशी असते, त्यामुळे घरातून माझा विरोध होता नाटकात जाण्याला. पण ती गाण्याची आवड जोपासत ठेवली होती आणि अशोक पत्कींच्या हातात सापडलो मी योग्य वेळी, योग्य प्रकारे. तुम्ही असंच पुढे गोड गात राहावं, आम्हा सगळ्यांचं मनोरंजन करत राहावं. आणि खास या पर्वा करता ही खडी साखर. धन्यवाद. वजन वाढलं तर वंदनाताई, वजन लक्ष आहे माझं. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. आणि अशा रीतीने आयडिया सारे गम पच्या या पर्वातला पहिल्या आठवड्यातला सोहळा इथेच संपतोय. मी दोन्ही दिग्गज परीक्षकांना मंचावर यायची विनंती करतो. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. आणि त्याचबरोबर आता मी विनंती करतो या पर्वामध्ये सहभागी झालेल्या 12ही कलावंतांना आपण जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. या 12ही कलावंतांनी आपली गाणी आपल्या समोर पेश केलेलीच आहेत. पुढच्या आठवड्यात एक से बढ़कर एक अशी गाणी घेऊन ते पुन्हा एकदा येणार आहेत. तोपर्यंत पाहायला विसरू नका आयडिया सारे गम प, स्वर मनातले, स्वप्न ताऱ्यांचे. सारे गम प, आयडिया सारे गम प.